अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर अगोदर मांडते, ऐका, लक्षपूर्वक ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला काय सांगतात ऐका ना. आता तरी निदान गेलेली वेळ जाऊ द्या, आता झालंय ते जाऊ द्या, विसरून जा, पण पुढं तरी आता तरी जागे व्हा. बरं, आता तरी तुम्ही जागे व्हा आणि परमार्थाला लागा. आयुष्याचा नाश करू नका. वेळ चाललीये, जाग व्हा. ज्या जगद्गुरु तुकोबारायांवरती या विश्वाच्या मालकाची विशेष कृपा आहे. हा विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबारासमोर वागतोय. 4 वेद आहेत, त्या पुढच्या 5व्या वेदाचे निर्माते जगद्गुरु तुकोबार आहे. आणि हे तुकोबार आहे तुम्हा आम्हाला सांगतात, चरणावरती विनंती करून सांगतात, दंडवत घालतात की दादा आता तरी निदान. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया तुम्हा सर्वांच्या चरणावरती माझा दंडवत आहे. दादा, आमची तुमची एवढी पात्रता नाही की या जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हा आम्हाला दंडवत घालावा. पण जगद्गुरु तुकोबारांनी दंडवत घातला की दादा सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता शुद्ध चित्त राहिले नाहीत सहसा लोकांचे, राहिले का बाबा? कशामुळे तुम्ही म्हणा, असं कसं म्हणता तुम्ही? आहेत ना, काही आहेत, पण आपल्या जर मनात काही नसतं. लोक कपटी झाली, कपाट आली का नाही? कपाट आली का? कपाट आहेत का तुमच्या इकडं? आहेत. पहिल्या काळात उतरंडी होत्या पहा. उतरंडी माहितीत का तुम्हाला? ते कुंभार दादा घडवायचे पहा, ते मडक माहिती ना? ती एकावर एक एकावर एक एकावर एक अशी काय व्हायची अगोदर वनसगावकर? उतरंड. ते गेल्या काळातलं मग तिथे काय कुलप होती का? काही लोक होतं का? काहीच नव्हतं. पहिल्या काळातल्या महिला मंडळाचं ते कपाट, मग त्याच्यात धान्य ठेवायचं आणि त्यात पुरून ठेवायचं. काय ठेवायचं? पैसे ठेवायचे, दागिने ठेवायचे, नथ ठेवायची, कारण सगळ्यात जास्त जीव त्यांचा त्याच्यात. बरोबर आहे, सगळ्यात जास्त. मग ज्यांना ते पैसे असतील, सोनं असेल, त्याच्यामध्ये ते ठेवणार, पुरून ठेवणार, की जेणेकरून आणि कोणाला कळणार आहे तिथे काय ठेवले म्हणून? कळणार आहे का? आणि कोण जाणार आहे एवढं मोठं खाली वरील उघडायला आणि खाली उतरायला आणि वर ठेवायला? कोण जाणार आहे? कोणीच नाही जाणार. महिला मंडळाचं विशेष ठिकाण ते उतरंड. आता राहिली नाही. कुठं तरी बघायला मिळेल आपल्याला उतरंड. आता पुढे गेलं जग. आता काय आली? वनसगावकर, आता काय आली? कपाट. वा वा, लेकरांसाठी टाळी. कपाट आली. कपाटाला लोक आहे, तरी सुद्धा काय होत्यात? काय होतात? होत्यात चोऱ्या. लोकांच्या मनात आलं ना, हे पैसे आहेत, हे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत, लॉक मध्ये राहिले पाहिजेत, कोणी घेऊन जाऊ नये, यासाठी आपण काय केली? कपाट आणली. पण कपाट आणून सुद्धा काय झालं? पुढं चोऱ्या होतात. लोकांच्या मनात यायला लागलं की चोरी होईल, हे पैसे जातील, हे सुरक्षित ठेवावेत. माणसांची मन सहसा त्या पटीत जे की अगोदरचे लोक भोळी भाबडी सरळ मनाची होती, तसे नाही आता त्या पटीत. बरं का दादा, आहेत, क्वचित आहेत. म्हणून दादा तुकोबाराय सांगतात की आपुलाले चित्त शुद्ध करा. आपल्याला हित वेगळ्या प्रकारचं वाटतं, पण हित काय आहे हे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. काय म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. आपलं हित कशात आहे? भगवान परमात्म्याच्या झोपल्या का? ओ महिला मंडळ, हित कशात आहे?
शेजारणीचे वांगे चोरण्यात? तुमच्याकडे शेती आहे का? नाही ना, तुमच्याकडे भात लागवड आहे असं मी ऐकले बा. द्राक्षे. हा, ही इकडून कुठतरी गेली की हळूच तिच्या बागेत जायचं असं आहे का कुठं? त्याच्यात आपलं हित आहे का? ओ वनसगावकर, आपल्या दारातला कचरा दुसऱ्यांच्या दारात टाकणं म्हणजे हित आहे का? हा, बापरे, आपले द्राक्ष राहिले, लोकांचे त्यांच्या शेजाऱ्यांचे द्राक्ष पटकन मार्केटमध्ये गेले, आपले राहिले, त्यांचे गेले, आपण पटपट उरका म्हणजे हे झालं का? आणि त्यांनी गाडी घेतली, त्यांचं जास्त द्राक्ष झाले की आपल्याच पोटात दुखतं इकडं. हे हित आहे का दादा? नाही. काय हित आहे? हिताची व्याख्या सांगितली जगद्गुरु तुकोबारायांनी की हित ते करावे. काय हित करावं? देवाचे चिंतन. तुम्हाला म्हणत नाही आम्ही, कुठे सुद्धा सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून द्या, नाही ना. जर हे सोडून द्यायचं असेल तर भगवान परमात्मा हे निर्माण केलं नसतं नाही संसार. नाही, हे करत राहा आणि भगवान परमात्म्याचं चिंतन त्यामध्ये करत राहा. ह्यात आपलं हित आहे, ह्याच्यामध्ये आपलं सार्थक आहे. आणि तुम्ही ह्या विचाराला धरून जर चाललात दादा, पुढे जाऊन सुद्धा जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय, तुम्ही ह्या विचारात जर राहिलात, परमार्थिक दृष्ट्या संतांच्या विचारात तुम्ही जर जगले तर काय होईल? तुका म्हणे लाभ होया तो व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुम्ही जो व्यापार करतायत, तुम्ही जो व्यवसाय करत आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ प्राप्त होईल. काय होईल दादा? लाभ प्राप्त होईल. अशा स्वरूपाचा या अभंगाचं विस्तृत चिंतन आपण पाहणार आहोत. याचा सरळ अर्थ मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. विठ्ठल 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 ऐका, आजचा आपला कार्यक्रम कशा निमित्त आहे तुम्हालाच माहिती. आता पुण्यस्मरणानिमित्त. ऐका ना, श्राद्ध वेगळं, पुण्यतिथी वेगळी आणि पुण्यस्मरण वेगळं, आणि मरणाची विधी ही वेगळी. श्राद्ध कशाला म्हणावं आपण? ज्या दिवशी जो गेलेला आत्मा आहे त्या आत्म्याला त्या ठिकाणी मुक्ती मिळते. श्राद्ध म्हणजे तो दिवस म्हणजे त्या गेलेल्या आत्म्याचा एक निकालाचा दिवस. श्राद्धाच्या दिवशी गेलेला आत्मा धर्मराजाच्या नगरीत उपस्थित असतो. मग त्या ठिकाणी त्याची पूर्ण सीडी कॅसेट पाहिली जाते की दादा ह्यांनी काय काय नेमकं त्याच्या जीवनात केलंय. तुम्ही म्हणत असाल, बाई कुणी पाहत नाही, असू दे, चला पाहतोय ना वरचा. आपण काय कर्म केलेत, आपण जगलोय काय, किती जणांच्या घराला. वनसगावकर, बोला ना जरा तुम्ही. किती जणांच्या घराला आपण पेटवलंय? नाही, तुमचं नाही मी सांगत काही, मी हे होतंय असं, किंवा आपण जर हे केलं तर असं मी सांगते तुम्हाला, असं म्हणून सांगते. ऐका, आपण जे कर्म करू, आपण काय काय केलंय ते त्या दिवशी पाहिलं जातं. कुठं? धर्मराजाच्या नगरीत. मग पुण्य जास्त झालं तर स्वर्ग लोकात थांबायचं, स्वर्ग सुख भोगायचं, पुन्हा नंतर कुठं यायचं? पुन्हा इकडे यायचं. पण पुण्य आणि पाप एकत्र झालं तर पुन्हा डायरेक्ट मनुष्य जन्मात यायचं. ही जन्म मरणाची साखळी. आणि जर आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर आपण मुक्तीला प्राप्त होतो. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न केला तर याला म्हणावं श्राद्ध. आजच्या श्राद्धाच्या दिवशी गेलेल्या आत्म्याची श्राद्धाच्या दिवशी मुक्ती असते, किंवा त्या दिवशीचा निकालाचा दिवस असतो. श्राद्ध झालं, पुण्यस्मरण कशाला? गेलेल्या आत्म्याच्या विषयी आपण स्मरण करणं म्हणजे आपल्याला पुण्य आपण मिळवून घेणं. पुण्यतिथी कशाला म्हणावं? जो गेलेला आत्मा आहे, ज्या तिथीला गेला त्या तिथी दिवशी आपण त्यांचं स्मरण करणं म्हणजे आपण पुण्य आपल्या स्वतःला प्रदान करून घेणं.
मग आजचा कार्यक्रम कशा निमित्त आहे हो? म्हणजे काय नेमकं पुण्यस्मरण आहे आजचं. ऐका ना, आज आपण स्मरण करतोय की अण्णा होते हो स्वज्वळ सरळ मनाचं, कुठलंही कपट न करता सरळ मनाने संसार करणारे जगणारे अण्णा आमच्यातून काही दिवसां अगोदर गेले. आठवत असेल या परिवाराला. पण दादा ऐका ना, मरण ही एक अशी गोष्ट आहे टाळता येत का? येते टाळता? जरा थांबा, आम्हाला घरी येऊ द्या, आम्हाला थोडी पिशवी आणायची, आम्हाला थोडं लेकरांना बोलून यायचंय, आमच्या नातीचा आमचा जीव गुतलाय, आमच्या पत्नीला आम्हाला बोलून यायचंय, आम्हाला पतीला बोलून यायचंय, असं चालेल का तिथं? चालत नाही. मरणापुढे आपलं काही चालणार? एकदा का कॉल आला यमाचा की जाणं आहे आपल्याला. मग इथं कोणीही असू द्या, मी सांगणारा असू द्या, वाजवणारे असू द्या, गाणारे असू द्या, येथे नाही ऊर आले अवतार, आले अवतार तेरते पामर जीव कीती. येथे नाही ऊर, येथे नाही ऊर आले अवतार, आले अवतार तेरते पामर जीव कीती. येथे नाही ऊर आले अवतार, आले अवतार येथे नाही ऊर काका ते आजी बोलत जा मला, इथं कोण राहायला आलंय का कायमच? खातो काळ सावधान, ऐश खातो काळ सावधान. जय नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह इथं कायम कोणी राहायला आलं नाही. मला सांगा बरं, तुम्हाला खरंच रोज मरण आठवतं का? आठवतं का मरण? हो दादा, दादा बाबा काका शेवटला बसलेले, आठवतं का मरण तुम्हाला? रोज जर मरण आठवलं असतं तर आपण एवढा आटापिटा केलाच नसता ना. आपल्याला उपरती झाली असती लगेच की हे कशासाठी बाबा, कशामुळे हे, सोबत काय आलंय का? येणारच नाही काही. असे आलात तुम्ही, आम्ही, मी तरी कुठं काय राहणार आहे का इथं? असं आलोय आपण.
तसंच जायचंय. हरी बोल. हरी बोल. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तो. ये जो मखमल का, ये जो मखमल का, ये जो मखमल का चोला है, एक शपथ में बदलना पड़ेगा, एक शपथ में बदलना पड़ेगा, एक शपथ में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, ना एक दिन बदलना पडेगा. आपण भाड्यानं राहतो इथं, आपल्याला जरी वाटत असेल हे सगळं आपलं आहे, तरी नाही दादा. आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविला, तैसे रहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. समयासी सादर भावे, समयासी सादर देव ठेविला तैसे रहावे समयासी सादर भावे. तुम्ही 200 वर्षानंतर या ठिकाणी होता का बरं? अगोदर 100 वर्ष अगोदर. आता इथून पुढं 100 वर्षानंतर इथं बसणारेत काय गायला नाही. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. अरे देखत ना तू